नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी मी एक नवीन चित्रपट पाहून आलो आहे ज्याचं नाव आहे समर्थ. हा चित्रपट आहे समर्थ नावाच्या एका छोट्या मुलाबद्दल. समर्थचे वडील मुंबईत राहत असतात. समर्थच्या वडिलांसारखा साधा, भोळा, सरळ मार्गी माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं माणुसकी अजिबातच नाही अशा ठिकाणी फार घुसमटत असतो. त्यांना ती ऑफिसमधली कटकट, ती शेजाऱ्यांची भांडणं, ती मुंबईची फास्ट लाईफ या सगळ्या गोष्टींचा वीट आलेला असतो. त्यांची इच्छा असते की ही मुंबईची फास्ट लाईफ सोडून, सर्व कटकटी सोडून सरळ आपल्या गावाला निघून जावं आणि तिथं स्वामी समर्थांचं नामस्मरण करत एक शांत, सरळ, सोपी, सिंपल लाईफ जगावी. ते आपल्या पत्नीला मुंबईला राहा असं स्वातंत्र्य देखील देतात आणि आपल्या स्वतःच्या जॉबचा राजीनामा देऊन टाकतात. त्यांची पत्नी मात्र समजूतदार असते. ती पतीच्या या निर्णयामध्ये त्याला साथ देते आणि गावाकडे जायला तयार होते. समर्थ मात्र मुंबईच्या लाईफस्टाईलमध्ये मुरलेला असतो. त्याला त्याचा फुटबॉल आवडत असतो. त्याला गावाकडची शांत लाईफ, वडिलांचं सतत देवाचं नामस्मरण करत राहणे, तिकडचे गावाकडचे मित्र, तिकडची लाईफस्टाईल, हे सगळ्या गोष्टी त्याला आवडत नाही. तो फार चिडचिड करत राहतो. त्याला वाटत राहते की वडील आपल्यापेक्षा स्वामी समर्थांवरच जास्त प्रेम करतात. छोट्या समर्थची सारखी चिडचिड होत असते. समर्थ हा श्री स्वामी समर्थांच्या बैठकांमध्ये देखील इंटरेस्ट घेत नाही. शेवटी त्याचा मामा त्याला आपल्या बरोबर रत्नागिरीला पुढील शिक्षणासाठी घेऊन जातो. नंतर कथा बरीच वर्ष पुढे जाते. समर्थ आता मोठा झालेला असतो. तो आधीपासूनच अभ्यासात हुशार असतो. त्याला एथिक्स आणि ऑनेस्टी या गोष्टी मान्य नसतात. तो हुशार असल्यामुळं एका मोठ्या नामांकित कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतो आणि आपल्या मेहनतीच्या बळावर काही वेळातच त्या कंपनीच्या एका इम्पॉर्टंट पोझिशनवरती जाऊन बसतो. परंतु तो एक मोठी चूक करून बसतो. तो एथिक्स आणि व्हॅल्यूज आणि आपल्या वडिलांची शिकवण सर्व काही बाजूला ठेवून पैशाच्या जोरावरती सर्व गोष्टी विकत घ्यायला लागतो. तो काही अनएथिकल गोष्टी करतो, जसे की पैशांच्या जोरावर तिथल्या गरीब गावकऱ्यांची जमीन ताब्यात घेणे. तो आपल्या कंपनीचे प्रॉफिट वाढवण्यासाठी कंपनीच्या वर्षानुवर्षे चालू असलेल्या कन्स्ट्रक्शनच्या मेथड्समध्ये देखील चेंजेस करतो. या चेंजेसमुळे कंपनीच्या वेळात आणि पैशात तर बचत होते, परंतु कामाच्या क्वालिटीवर मात्र थोडा फरक पडतो. समर्थने केलेल्या क्वालिटीमधल्या कॉम्प्रोमाइजमुळे कामाच्या ठिकाणी एक मोठा अपघात घडून येतो. या अपघातामध्ये समर्थ हा प्रोजेक्ट हेड असल्यामुळे त्यालाच दोषी ठरवले जाते. पोलिसांनी आपल्याला पकडण्याआधी समर्थच्या पुढे एकच सुटकेचा मार्ग त्याला दिसू लागतो, तो म्हणजे स्वतःला संपवणे. समर्थ हा मार्ग निवडतो का, की त्याला कोणीतरी वाचवतं? त्याचे वडील जे सतत समर्थांचे नामस्मरण करत असतात, त्यांच्या या नामस्मरणाचा आणि भक्तीचा समर्थाला काही फायदा होतो का, की समर्थचे मामा म्हणतात त्याप्रमाणे भक्ती, पाठ हे सगळं काही एक तोटा आहे? या प्रॉब्लेमचा शेवट काय होतो? समर्थ आपले आयुष्य संपवतो का, की कथेचा शेवट सुखद होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतः हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला लागेल. चित्रपटाची कथा खूपच छान आहे आणि आपल्याला कुठंच बोर होत नाही. चित्रपट आपल्याला एंगेज करून ठेवण्यामध्ये यशस्वी होतो. असा कुठलाच क्षण येत नाही चित्रपट पाहताना जिथं आपल्याला वाटेल की अरे या कधी संपतं हा सीन आणि कधी पुढचा सीन चालू होते, कधी नेक्स्ट घटना घडायची, असा कुठला क्षण येत नाही. चित्रपटाचा पेस खूपच छान आहे आणि एकामागून एक घटना घडत राहतात आणि आपण त्यांच्यामध्ये गुंतून राहतो. सर्वच ॲक्टर्सनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. पुष्करराज चिरपुटकर यांची देहबोली खूपच शांत, संयमी, समंजस वाटते आणि त्यांची या भूमिकेसाठी जी निवड केली आहे ती एकदमच योग्य वाटते. शर्वरी जेमिनीस या देखील खूप शांत आणि समंजस वाटतात आणि त्या त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय देतात. भूषण प्रधान यांनी देखील आपले काम चोख बजावले आहे. इतर कलाकारांनी देखील उत्तम साथ दिली आहे. एक मराठी मालिकांमधील एक फेमस अभिनेता त्यांनी या चित्रपटामध्ये गेस्ट अपीअरन्स दिला आहे आणि तो कुठला अभिनेता आहे ते तुम्ही स्वतःच पहा. चित्रपटाची गाणी श्रवणीय आहेत, योग्य ठिकाणी वाजतात,
मध्येच घुसवल्यासारखं असं कुठलं गाणं वाजत नाही. BGM छान आहे आणि थिएटरमध्ये ते ऐकायला अजूनच छान वाटतं. समर्थचे वडील विनाकारण लोकांना शब्द घालत राहतात आणि समर्थला गावाकडची बातमी कळून देत नाही. समर्थची आई आजारी असते ते देखील त्याला कळून देत नाही आणि गावकऱ्यांना शपथ घालत राहतात आणि सांगू नका म्हणून सांगतात आणि आपल्याला कळत नाही की ह्याची काय गरज आहे कथेमध्ये. अशा शब्द घालून लोकांना थांबवण्यामागं नेमकं कारण काय आहे ते आपल्याला क्लिअर होत नाही शेवटपर्यंत. मित्रांनो, मी या चित्रपटाला 10 पैकी 5 स्टार्स देईल. निर्माते आणि दिग्दर्शकांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते या कामामध्ये नक्कीच सफल झाले आहेत. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हा चित्रपट अवश्य पहा. तर मित्रांनो, हा होता समर्थ चित्रपटाचा रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक अवश्य द्या. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा कधीतरी एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, टेक केअर.